मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी गणरायाचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी गणरायाची विधिवत अशी पूजा करण्यात आली। तर तिकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झाले। फडणवीस यांनी सहकुटुंब बाप्पाची आरती केल्याचं पाहायला मिळालं। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी सुद्धा लाडक्या बाप्पाचं आगमन झालं। यावेळी त्यांनी सहकुटुंब विधिवत पूजा आणि आरती केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं। अतिशय उत्साहात आणि जल्लोषामध्ये बाप्पा विराजमान झाले। यावेळी त्यांनी सहकुटुंब आरती केली। तर तिकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर या बंगल्यावर सुद्धा बाप्पा विराजमान झाले। यावेळी अमृता फडणवीस आणि त्यांच्या परिवारासोबत बाप्पांची मनोभावे आरती करण्यात आली। तर राज ठाकरेंच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झाले। नारायणाय प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो। गणरायाचं आगमन झालेलं आहे। गणपती बाप्पाचं कृपाछत्र सगळ्यांवर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेवर राहो आणि सगळ्यांचं जीवन सुखी हो, समृद्ध हो, अशाच प्रकारच्या शुभेच्छा मी नागरिकांना देतो। बाप्पांना हे माहितीच आहे की महाराष्ट्राची प्रगती कोण करू शकतं आणि ते बाप्पांनी पाहिलं आणि महाराष्ट्रातल्या बाप्पांना मानणाऱ्या सर्व नागरिकांनी देखील बघितलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की बाप्पांचा आशीर्वाद मिळेल। खरं म्हणजे बाप्पांना तसं काही फार मागावंच लागत नाही, ते सगळं देतात। बऱ्याच लोकांना सद्बुद्धी देण्याची आवश्यकता आहे। मी नावं त्यांचे घेणार नाही, पण सर्वांना सद्बुद्धी मिळो अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे।